मित्रांनो, प्रकाश हा सभोवतालच्या घटनांसंबंधी माहिती देणारा संदेशवाहक आहे आणि याच प्रकाशामुळे आपण सूर्योदय, सूर्यास्त आणि इंद्रधनुष्य निसर्गातील या किमया पाहू शकतो. त्याचबरोबर निसर्गामधील हिरवेगार वनसृष्टी आणि रंगीबेरंगी फुले हे सर्व आपण प्रकाशामुळेच पाहू शकतो. अर्थात हे सर्व पाहण्यासाठी आपल्याला डोळ्यांची गरज असते, म्हणजे दृष्टीची. आणि याच दृष्टीला संवेदना देणारी विद्युत चुंबकीय प्रारणे म्हणजे प्रकाश होय. प्रकाशाचे परावर्तन हे सभोवतालच्या पृष्ठभागावरती अवलंबून असते. जर का सभोवतालचा पृष्ठभाग सपाट असेल तर होणारे परावर्तन हे नियमित प्रकारचे असते. जर का सभोवतालचा पृष्ठभाग हा खडबडीत असेल तर होणारे परावर्तन हे अनियमित प्रकारचे असते. प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी चकाकणारा पृष्ठभागाची गरज असते, कारण चकाकणारा पृष्ठभाग हा कमीत कमी प्रकाश हा शोषून घेतो आणि जास्तीत जास्त प्रकाश हा परावर्तन करतो. विज्ञानाच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास जो पृष्ठभाग जास्तीत जास्त प्रकाश परावर्तन करून सुस्पष्टपणे प्रतिमा मिळवून देतो त्याला आपण आरसा असे म्हणतो. याच प्रकाशाचे परावर्तन होऊन मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिमा पाहायला मिळाल्या. घरातील आरशामध्ये तर मी व्यवस्थित दिसत होतो, परंतु आमच्या सोसायटीच्या गेटवरील असे काही आरसे होते की माझ्या शेजारील वस्तूसुद्धा त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसत होत्या. ज्यावेळेस मी ट्रॅव्हलिंग करत होतो त्यावेळेस मात्र कारच्या बाहेरील लावलेल्या आरशामध्ये तर दूरवरून येणाऱ्या गाड्यासुद्धा स्पष्ट दिसत होत्या. एवढंच काय, तर ज्यावेळेस दोन आरसे एकमेकांना काटकोनात लावले होते त्यावेळेस तर मला 3 प्रतिमा पाहायला मिळाल्या. आणि हो, हे तर सांगायचंच राहिलं की ज्यावेळेस मी केस कापायला गेलो त्यावेळेस मात्र मला असंख्य अशा प्रतिमा मिळाल्या. तुम्हालाही असे प्रश्न पडलेच असतीलच ना. या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत या तांडवीच्या प्रकाशाचे परावर्तन या टॉपिकमध्ये. चला तर पाहूयात आपण प्रकाशाचे परावर्तन. मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात आरशाचे प्रकार. आरशाचे 3 प्रकार आहेत आणि पहिला म्हणजे सपाट आरसा, दुसरा म्हणजे अंतर्वक्र आरसा आणि तिसरा म्हणजे बहिर्वक्र आरसा. आपल्या नेहमीचा जो वापराचा आरसा आहे तो सपाट आरसा आणि अंतर्वक्र आणि बहिर्वक्र आरसा हे वक्र गोलाकार आरशाचे 2 प्रकार आहेत. सर्वात अगोदर आपण पाहूयात आपल्या नेहमीच्या वापरात असणारा आरसा म्हणजे सपाट आरसा. हा आरसा कसा तयार होतो बरं? हा आरसा तयार करण्यासाठी सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावरती ॲल्युमिनियम किंवा चांदीचा परावर्तक लेप दिला जातो. परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी त्यावरती संरक्षण म्हणून लेड ऑक्साईडचा थर दिला जातो. त्याची परावर्तक बाजू आणि या बाजूच्या मागे दिलेला हा पातळ अपारदर्शक थर. थोडे आठवा, मागील इयत्तेत आपण पाहिलं प्रकाश परावर्तनाचे नियम. आपत्ती कोन आणि परावर्तन कोन हे दोन्हीही सारखेच असतात, शिवाय ते एकाच प्रतलामध्ये असतात. याच परावर्तनाचा नियमाचा उपयोग करून आपण आरशामध्ये कसा दिसतो हे आपण आज पाहणार आहोत. घरातील आरशासमोर उभे राहिले असता सुस्पष्ट प्रतिमा दिसते. आता आरशात प्रतिमा कशी दिसते हे पाहण्यासाठी आपण एका बिंदू स्रोताचा अभ्यास करूया. एका बिंदू स्रोतापासून खूप सारे प्रकाश किरण निघतात. जर का हेच प्रकाश किरण आरशावरती लंब रूपात पडत असतील तर ते लंब रूपातच परावर्तित होतात. प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार हे प्रकाश किरण आरशावरती पडतात, परंतु परावर्तित किरण प्रत्यक्षरित्या आरशाच्या पुढे कुठेही एकमेकांना छेदताना दिसत नाही. मात्र हेच प्रकाश किरण अप्रत्यक्षरित्या आरशाच्या मागे एकमेकांना छेदतात आणि ज्या ठिकाणी छेदतात त्याच ठिकाणी
बिंदूची प्रतिमा तयार होते आणि ही प्रतिमा आरशाच्या मागे असल्यामुळे या प्रतिमेला आपण आभासी प्रतिमा असे म्हणतो. प्रतिमेचे आरशापासूनचे लंबरूप अंतर हे बिंदू स्त्रोताच्या आरशापासूनच्या लंबरूप अंतरा एवढेच असते. बिंदुरूपी स्त्रोताऐवजी जर का आपण विस्तारित स्त्रोत वापरला तर त्या स्त्रोताच्या प्रत्येक बिंदूची प्रतिमा तयार होते. सांगा पाहू, जर का आपण पुस्तकाचे पान आरशासमोर धरले तर त्यातील अक्षर मात्र उलटे दिसतात. असे का बरं होते? इंग्रजी वर्णमालिकेतील कोणकोणत्या अक्षरांची प्रतिमा ही मूळ अक्षराप्रमाणेच असते. शब्दांच्या लेखनावरील प्रत्येक बिंदूची प्रतिमा ही आरशामागे तेवढ्याच अंतरावरती दिसते. यालाच आपण बाजूची आलटापालट असे म्हणतो. या दोन सपाट आरशामध्ये वेगवेगळे कोन ठेवले असता मिळणाऱ्या प्रतिमांच्या संख्येचा आपण अभ्यास करूया. जर समजा हे दोन आरसे मी एकमेकांच्या 120 एवढ्या कोणामध्ये ठेवले आणि त्यासमोर एक वस्तू ठेवली तर या ठिकाणी मला दोन प्रकारच्या प्रतिमा मिळत आहेत. तर का या दोन आरशामधील 90 डिग्री एवढा कोन असेल तर मला प्रतिमांची संख्या ही एकूण 3 एवढी मिळणार आहे. चला तर आपण जाणून घेऊया हे असंच का होतं ते. प्रतिमांची संख्या काढण्यासाठी हे सूत्र वापरले जाते. यामध्ये n ही प्रतिमांची संख्या तर a ही दोन आरशामधील कोन आहे. जर a हा 90 अंश एवढा कोन असेल तर मिळणाऱ्या प्रतिमांची संख्या ही 3 इतकी होईल. कोन A दिल्या असल्यास उर्वरित प्रतिमांची संख्या तुम्हाला सहज काढता येईल. सपाट आरशामध्ये व्यक्तीची प्रतिमा पूर्ण दिसण्यासाठी आरशाची उंची ही व्यक्तीच्या उंचीपेक्षा निम्मी असणे आवश्यक असते. हे कसं? चला तर आपण पाहूया. मित्रांनो, हे सर्व काही होतं सपाट आरशा संबंधित. या पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत गोलीय आरशे म्हणजेच अंतर्वक्र आणि बहिर्वक्र आरशे. या आरशाचा अभ्यास करणं तुम्हाला सुद्धा आवडेल. तेव्हा भेटूयात आपण पुढील भागात. तोपर्यंत गुड बाय.